नमस्कार, मी प्रतीक्षा. आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आता बघूया देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीचा मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून 2000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास ही मान्यता देण्यात आली आहे. आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. त्यानुसार आंदोलनावेळी 5 लाख रुपयांच्या खाली नुकसान झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातही निर्णय घेण्यात आलाय. मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलाय. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेतील 6000 रुपयांसोबतच महाराष्ट्र सरकारकडूनही 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. तर शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये मिळत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमच्या शेतकऱ्यांना 6000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6000 रुपये देईल. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये त्या ठिकाणी मिळतील. आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो. 2000 केंद्र सरकार देते. असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो. नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. काश्मीरमध्ये पूर आल्याने अनेक लोकांचं मोठं नुकसान झालंय. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत पाठवण्यात आली आहे. भाजपचे जम्मू काश्मीर पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन वेगवेगळ्या उपयोगाच्या वस्तू पाठवण्यात आल्यात. जेवढी सामग्री लागेल तेवढी आम्ही पाठवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे अनेक लोकांवर संकट उद्भवलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आजच आम्ही तिथल्या मुख्यमंत्री सहायता निधी करता 5 कोटी रुपये हे शासनाच्या वतीनं दिले आहेत. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला की त्या ठिकाणी राहत सामुग्री ही आपण या ठिकाणून पाठवायची. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी जम्मू काश्मीरचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून तिथे कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते समजून घेतलं आणि आज मोठ्या प्रमाणात ही सामुग्री आम्ही पाठवतो आहोत. मुंबईतील कुलाबा येथे एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या जवानाची रायफल आणि काडतूस पळवून नेली आहेत. या घटनेमुळे मुंबईत आता अलर्ट जारी करण्यात आलाय. यंत्रणा सतर्क झाल्या असून एटीएस हाय अलर्ट मोडवर आलाय. तर तपास सुरू झालाय. भारतीय नौदलाचा गणवेश घालून एका व्यक्तीने नेव्ही नगरच्या भागात ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराला फसवून अग्निवीरचे रायफल आणि काडतूस पळवली आहेत. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथे सर्च मोहीम राबवली जाते. तर या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. तसेच आता मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवल्याचीही माहिती मिळते.
डोंबिवलीतील बेकायदेशीर रेरा घोटाळा प्रकरणात अडकलेल्या 65 अनधिकृत इमारतींवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगर विकास विभागाने हस्तक्षेप केल्यामुळे कारवाई तुर्तास थांबवण्यात आली. त्यामुळे रहिवाशांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार तात्पुरती दूर झाली आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. काही रहिवाशांनी ही कारवाई विकासक आणि जमीन मालक यांच्या अंतर्गत वादामुळे होत असल्याचा आरोप केलाय. नायगाव इथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू निर्मिती केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी पांजू बेटावर छापा टाकून 2 व्यक्तींना ताब्यात घेतले. या कार्यवाहीत गावठी दारू तयार करण्याकरिता वापरात येणारी आवश्यक सामग्री असा एकूण मिळून 17,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कारवाईत द्वारकानाथ दत्तात्रय पाटील यास ताब्यात घेण्यात आलं असून त्याचा सहकारी पुंडलिक म्हात्रे फरार आहे. नंदुरबार शहरात आज बाल हुतात्मा शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांना अभिवादन करण्यात आले. पोलीस दलाकडून हवेत फायर करून हुतात्मा बालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात हुतात्मा झालेल्या बाल हुतात्मा शिरीष कुमार मेहता आणि त्यांच्या साथीदारांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. पोलीस दलाकडून हवेत फायर करून हुतात्मा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. तर यावेळी विद्यार्थ्यांना हुतात्मा झालेल्या बालकांच्या इतिहासाचा उजाळा देण्यात आलाय. तसेच त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचं महत्त्व देखील सांगण्यात आलंय. नऊ सप्टेंबर हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. नंदुरबार शहरामधील सर्व बालकांनी शिरीष कुमार सहित 5 ते 6 बालक या ठिकाणी ते शहीद झाले होते. त्यांच्या आठवणी व्हाव्या, त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता, देशाबद्दलचं प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं. तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र तुम्ही पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी.